हर खबर की अलग अंदाज, हर खबर की नजर आप तक सबसे तेज। ये है लोक न्यूज, जनता की बुलंद आवाज। नमस्कार। हळदी कुंकू कार्यक्रमात विद्वांचा सन्मान। अंमळनेरमध्ये उत्साहाचा महोत्सव। विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम। 2 फेब्रुवारी रोजी अंमळनेर विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम एक आनंददायी अनुभव बनला। या कार्यक्रमात जुन्या रूढी परंपरांना छेद देत समाजातील विधवा महिलांना सहभागी करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। आयोजित कार्यक्रमात त्यांच्या सन्मानार्थ वाण देण्यात आले। कार्यक्रमात सौ जयश्री अनिल पाटील, जळगाव जिल्हा परिषद सदस्य आणि सौ गायत्री दीपक पाटील नगरसेविका यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच लोक न्यूजचे मुख्य संपादक संभाजीराव देवरे यांना मंडळाकडून पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। महिला मंडळाने विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित केल्या, ज्यामध्ये ठिपक्यांची रांगोळी, सासूसून हेअर स्ट्रॉ, इटिंग बिस्किट, फॅशन शो, बकेट बॉल, उखाणे स्पर्धा आणि अन्य गमतीदार खेळांचा समावेश होता। या सर्व स्पर्धांमध्ये सर्व महिलांनी उत्साहाने भाग घेतला। महिला मंडळाच्या प्रमुख सौ जान्हवी विकास बोरसे यांनी या कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले। विधवा महिलांचे मानसिक सक्षमीकरण आणि सामाजिक सन्मान मिळवणे या उद्देशाने कार्यवाही करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी उत्कृष्ट परिश्रम घेतले। सौ भारती अमित जगताप, सौ अनिता प्रदीप खैरनार, सौ शीतल सोनू खैरनार, सौ जयश्री सुभाष देवरे आणि अन्य सदस्यांनी मोठ्या मेहनतीने या कार्यक्रमाला आकार दिला। आदल्या दिवशी 1 फेब्रुवारी रोजी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली, ज्यात 70 वर्षापर्यंतच्या वृद्ध महिलांनी देखील सहभाग घेतला। ठिपक्यांची कला आणि तिचे मानसिक आणि शारीरिक लाभ याबद्दल सौ जान्हवी बोरसे यांनी माहिती दिली। रांगोळी स्पर्धेचे परीक्षक श्री वसंत सूर्यवंशी आणि श्री ज्ञानेश्वर मोरे यांनी निकाल जाहीर केला। सर्व विजेत्यांना मंडळाकडून बक्षीस देण्यात आले। तसेच वृद्ध महिलांचा सन्मान राखण्यासाठी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। अंमळनेर विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित महिला सशक्तीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे। नमस्कार, मी विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाचे प्रमुख सौ जान्हवी विकास बोरसे। आम्ही आज इथे हळदी कुंकूचा प्रोग्रामाचे आयोजन केलेले आहे। तर आपण खरं तर हा कार्यक्रम सुवासिनी महिलांसाठीच करत असतो, पण या वर्षी आपण जरा जुन्या रूढी परंपरांना छेद देत यावर्षी आपण विधवा महिलांना सुद्धा यात सामील करून घेतलेला आहे आणि एवढंच नाही तर त्यांना वाण देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत। मानसिकदृष्ट्या सक्षमीकरण करणे आणि त्यांना समाजात च्या प्रवाहाने आणणे आणि त्यात त्यांना आपल्या बरोबरीने मान सन्मान देणे हा उद्देश आमचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला। त्याबद्दल मी त्यांनाही म्हणजे धन्यवाद देते की त्यांनी पण आम्हाला साथ दिली आणि या प्रोग्रामासाठी त्यांनी उपस्थिती दिली। एवढंच नाही तर तुमच्या लोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून दुसऱ्या समाजांनाही मी सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा विधवा महिलांना देखील हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये सामील करून घेत जा, त्यांनाही सन्मान देत जा। काल रांगोळी स्पर्धा आणि आज आपल्या हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय? कालचा जो कार्यक्रम झाला रांगोळी स्पर्धाचा आणि आजचा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या। सर, काल आम्ही रांगोळी स्पर्धा घेतली। काल रांगोळी स्पर्धेमध्ये आमच्या इथे 20 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता आणि विशेष म्हणजे ठिपक्यांची रांगोळीची स्पर्धा आम्ही घेतली। ज्या जुन्या रूढी परंपरेनुसार ज्या कुठेतरी हरवल्या होत्या त्यांना आम्ही नवीन उजाळा दिला। या हळदी कुंकूच्या प्रोग्राममध्ये आम्ही वेगवेगळे गेम सुद्धा ठेवलेले आहे। बलून्स गेम, इटिंग जिलेबी, इटिंग बिस्किट, उखाणा गेम, त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे सासू सुनेंचा गेम जो आमच्या प्रोग्राममध्ये एक आकर्षण म्हणजे खेळाचं आकर्षण ठरलं आहे की ज्याच्यामध्ये सासू आणि सुनांमध्ये एकी आणि प्रेम निर्माण होईल हा आमचा हेतू त्याच्या मागचा होता आणि सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि साथ पण दिली। सगळ्यांची मेहनतही खूप होती। आम्ही 1 महिन्यापासून आम्ही या प्रोग्रामची तयारी करतोय आणि खरंच आज छान वाटतंय। आज तरी आमच्या इथे 90 ते 100 महिलांनी याचा सहभाग घेतलेला आहे आणि तुमच्या लोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद सर।